बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर, इकडे नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर अकोला जिल्हा, अमरावती, यवतमाळकडे आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर 14 तारखेला उद्याच्याला आणखीन तो पाऊस पुढे सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं, अहिल्यानगर झालं, नंदुरबार झालं, धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा, पारोळा तालुका, चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे फोन आले आमच्याकडे पाऊस कमी आहे। तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी, तुमच्याकडे 15 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे। ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या 8 दिवसामध्ये पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू। मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, हिंगोली जिल्हा झालं, नांदेड जिल्हा झालं, त्याच्यानंतर जालना जिल्हा, संभाजीनगर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे। पण उद्या 14 पासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे। 14ला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू। पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे देखील म्हणजे उद्या 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे, ओढे नाले वाहणारा पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आपण काय करू, विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा, अमरावती, त्याच्यानंतर वाशिम, हिंगोली या जिल्ह्यातल्या, यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे 14 ऑगस्टपासून ते 22 ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे। तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरणं आहेत म्हणजे येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण, खडकपूर्णा हे धरणं ह्या पावसामध्ये ह्यामध्ये 30 ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे, नाशिक देखील पडणार आहे। मुंबई, नाशिक, इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे। त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळं परत काय होणार आहे, गोदावरी नदीला पूर येणार आहे। पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे, जायकवाडीचं धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं, जरा सतर्क राहायचं। 15 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील अति मुसळधार पाऊस पडणार आहे, पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे 8 दिवस 15 ऑगस्टपासून खरं तर 14 ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच 14 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। आणि बरेच असे काही धरणं आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे धरणं देखील भरून जाणार आहेत, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा, बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र आहेत, त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल। त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही। त्याच्यानंतर मंगसुळी, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे तळे काही राहिले असते भरायचे ते देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे, म्हणून खास करून हे अंदाज लक्षात घ्यायचा। सांगायचं झालं तर 30 ऑगस्टपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।